भगवान श्री तुकोबारांना वैकुंठ गमनाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होत आहे. मग सोपानदेव संस्थान सासवड या ठिकाणी 24 मे ते 31 मे या पर्व काळामध्ये भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी होणार आहे. माझं सर्व औंध ग्रामवासियांना फक्त एवढंच म्हणणं असेल, त्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी तुम्ही जास्त काही नाही करता आलं सर्व ग्रामस्थांनी तरी एक विनंती, प्रत्येक घराघरातून तुम्ही 10 भाकरी तयार करायच्या, सर्व भाकरी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जमा करायच्या आणि अमित दादा असतील, सर्व औंध गावचे सर्व विश्वस्त मंडळ असेल, मंदिराचे सर्व विश्वस्त मंडळ असेल, जसं एक मत मागायला आपण प्रत्येकाच्या दारामध्ये जातो ना, तसं प्रत्येकाच्या घरातून 10 भाकरी घ्यायच्या. तुम्ही जास्त काही नाही करायचं, प्रत्येकाच्या घरापाशी जायचं, 10 भाकरी मागायच्या. हे आपल्यासाठी नाही, आपल्याला हे तुकोबारायासाठी करायचं, आपल्याला हे सोपान देवांसाठी करायचे. कारण 24 मे ते 31 मे या महापर्व काळामध्ये भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनकाराच्या उजव्या हाताला 5-10 मृदंग, कीर्तनकाराच्या डाव्या हाताला 10 मृदंग, संध्याकाळच्या कीर्तनाला जवळजवळ 2000 टाळकरी तिथं टाळ घेऊन कीर्तनाला असणार. कीर्तन ऐकण्यासाठी जवळजवळ 40,000 समाज असणार आहे. मग एवढ्या मोठ्या समाजाला आपण जास्त काही नाही, भाकरी फक्त पुरवण्याचं काम करायचं. हा सप्ताह भोर तालुका, वेल्हा तालुका, हवेली तालुका, मुळशी तालुका, मावळ तालुका, पुरंदर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुका, जवळजवळ 7 तालुके मिळून हा भला मोठा अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु माझे ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाने तिथं हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. आणि तुकोबारायांचं संगीतबद्ध गाथापारायण तिथं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ज्याला वाटतंय बाबा पारायणासाठी यावं, त्यानं 23 मेलाच तिथं आदल्या दिवशी यायचं. 24 मेला सकाळी बरोबर 6 वाजता तुकोबारायाच्या गाथा पारायणाला सुरुवात होणार. जेवढे गाथ्यामध्ये अभंग तेवढे तिथं अमित दादा वाचक आहेत. आपण सर्व आपला शिष्य परिवार एक दिवस त्या ठिकाणी मृदंगाची सेवा द्यावी. माता माऊल्या हो, गरीब पाहुणा आला की आपण भाकरी बिकरी सगळ्या गोष्टी करतो, तसं आमच्या कुणासाठी नाही, आमच्या तुकोबारायासाठी, आमच्या सोपान देवांसाठी हे तुमचाच कार्यक्रम आहे. या हेतून जास्त काही नाही करता आलं तरी सर्व ग्रामस्थांनी फक्त भाकरी जरी एक दिवसाचं पुरवण्याचं काम केलं, भले तुम्ही 4000 भाकरी आणा, 5000 भाकरी आणा, 10,000 भाकरी आणा, पण माझा शब्द किंवा सोपान देवांचा ही सेवा करण्यासाठी मागं पडू नका, आळस करू नका. विठ्ठल जय जय.